थोडक्यात माधव या संपूर्ण प्रकरणाचा अर्थात वाल्मिक कराड हे जे प्रकरण आहे त्याचा फैसला याच वर्षात येईल असं म्हणायला हरकत नाही, कारण अवघे काही क्षण राहिलेले आहेत, अवघे काही तास राहिलेले आहेत नवं वर्ष यायला. मात्र या संपूर्ण प्रकरणाचा फैसला जेल की बेल अगदी याच वर्षी याच दिवशी होणार. दिसतंय 2024 मध्ये हा निर्णय लागेल, कारण घटना 2024 या वर्षामध्ये झालेली आहे आणि त्याचा किमान पहिला टप्पा म्हणजे जेल की बेल तो असं म्हणतोय ना, जेलच असणार आहे, कारण बेल तर असू शकणार नाही, कारण 15 दिवसाची कस्टडी मागितलेली आहे. त्यामुळं ती 12च्या आत होईल असं दिसतंय. पण एक गोष्ट आहे की उद्या सुद्धा म्हणजे ज्यावेळेस कस्टडी मिळेल तेव्हा उद्या सुद्धा याच वाल्मिक कराड आणि इतर जे गुन्हेगार आहेत ज्यांना अटक करावी अशी मागणी होती आहे त्या सगळ्या गोष्टी या प्रकरणामागे हे सगळं फिरत राहील अशी शक्यता दिसते. आणि नवीन वर्षाचं पहिला दिवस मला तरी या सगळ्या गुन्ह्याच्या तपासणीसाठी रिपोर्टिंगसाठी इथं थांबावं लागेल असं दिसतं आहे. त्यामुळं प्रत्येकजण एक नवीन एक काहीतरी वेगळं करण्याचं सांगतात की पहिल्या दिवशी आम्ही असं चांगलं करू वगैरे हे करू ते करू. पण मला माझ्या ह्या वाट्याला वर्ष हे गुन्हेगारांचं तोंड पाहून सुरू करण्याची येईल असं दिसतं आहे. त्यामुळे बघूया. अगदी अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण खरं तर 12 वाजेपर्यंत याचा जेल की बेल फैसला होईल. माधव, अतिशय संवेदनशील असं हे प्रकरण आणि वर्षाच्या शेवटी घडलेलं अत्यंत संवेदनशील असं प्रकरण म्हणायला लागेल. संपूर्ण राजकारण हादरवून टाकणारं राज्यानं न पाहिलेलं असं हे प्रकरण होतं. ज्या पद्धतीत दावे केले गेले, ज्या पद्धतीत सांगण्यात आलं, जे व्हिडिओज समोर आलेले पाहायला मिळाले, अतिशय महाराष्ट्रानं अशा पद्धतीचं कधीच हत्या आणि हे संपूर्ण राजकारण पाहिलं नव्हतं. असं हे संपूर्ण प्रकरण वर्षाच्या शेवटी घडताना पाहायला मिळालं. त्यामुळे निश्चितच याचे पडसाद हे संपूर्ण राज्यावरती उमटलेले पाहायला मिळालेत. सर्वपक्षीय जो मोर्चा निघाला त्यातही त्याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता हे प्रकरण पुढच्या सगळ्या दृष्टीनं कसं चित्र निर्माण करतं, कसं वळण घेतं हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं असेल. माधव, की येणारं वर्ष हे या प्रकरणाच्या सखोल चौकीसाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण बीड जिल्ह्यामधली ही गुंडागर्दी यावर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. गेल्या काही वर्षांपासून बीड जिल्ह्यामध्ये तपास यंत्रणा, पोलीस यंत्रणा, प्रशासकीय यंत्रणा या कुणाच्या तर हाताखालचं खेळणं झालंय असा एक सातत्यानं आरोप सुरू झालेला आहे. आणि ही जी गंभीर घटना झालेली आहे, अत्यंत दुर्दैवी घटना झाली आहे, या दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं तर प्रचंड संतापाचा उद्रेक या बीड जिल्ह्यामध्ये दिसून येऊ लागलेला आहे. कारण गुन्हे घडतायत, ज्यांच्या हातात सत्ता आहे ते गुन्हे दाबण्याचा प्रयत्न करतायत, जे बेकसूर आहेत, ज्यांना या कुठल्याही गुन्ह्यामध्ये काही संबंध नसतो त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. हे चित्र गेल्या काही वर्षांपासून या बीड जिल्ह्यामध्ये आहे असं सातत्यानं बोललं जात होतं, आरोप होत होते. इतकंच नाही तर अवैध धंद्यांचं माहेरघर जणू बीड जिल्हा आहे असं एक चित्र आहे. मग वेगवेगळ्या गुटखा असेल किंवा पत्ते क्लब असतील किंवा वाळू उपसा असेल, त्यावर असले गुन्हेगारी असेल, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह या निमित्तानं बीड जिल्ह्याच्या या सगळ्या परिस्थितीवर झाला होता. आणि त्यामुळं केवळ या हत्या प्रकरणाचा या गुन्ह्याचा शोध घेणं, त्या गुन्ह्याशी संबंधित असलेल्या आरोपींवर कठोर शिक्षा करणं, कारवाई करणं, जी मागणी केली जाते त्यांना फाशी द्या तिथपर्यंत या तपास यंत्रणेला त्या आरोपींना पोहोचवणं हे महत्त्वाचा रोल इथल्या पोलिसांचा, स्थानिक पोलिसांचा, CIDचा तर असणार आहे. सोबतच रामराज्य यावं अशी इथल्या लोकांचं म्हणणं आहे. किती दिवस आम्ही सहन करायचं, ते सुद्धा इथं बदल झालं पाहिजे. या अनुषंगानं सुद्धा हे वर्ष बीड जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि विशेष म्हणजे काल सुरेश धस यांनी म्हणलं होतं की इथं पालकमंत्री म्हणून स्वतः मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावेत. तर हे म्हणण्यामागचं कारणच हे होतं की हा जो गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे, या गंभीर गुन्ह्यामध्ये अनेक मोठमोठे मासे आहेत, मोठमोठे बडे नेते आहेत. या नेत्यांच्या मागे आका आहे, आकाच्या बरोबर आणखी काही त्याचे कनेक्टेड लोक आहेत. या लोकांचे अवैध धंदे आहेत, त्यांची बेसुमार संपत्ती आहे. संपत्तीच्या माध्यमातून म्हणेल ते करण्याचं जे
चालू आहे हे सगळं थांबलं पाहिजे असं एका नेत्याने जरी सांगितलं असलं तरी आता जो बसलेला आवाज होता सर्वसामान्यांचा तो सुद्धा आता एका धुरळासारखा फुफाटासारखा वर आलेला आहे आणि तो परवाच्या 2-3 दिवसापूर्वी जो मोर्चा झाला त्यामध्ये दिसलं होतं की एकमुखी सगळे म्हणाले होते की इथली गुंडागर्दी, इथली हुकुमशाही, इथले गुन्हेगारीकरण थांबलं पाहिजे आणि म्हणून हा तपास खोलवर जाऊन करणं आणि गुन्हेगारांना शिक्षा देणं यासोबतच इथली व्यवस्था ही सुरळीत करणं हे मोठं आव्हान या पोलिसांच्या तपास यंत्रणांच्या समोर करावं अशी एक अपेक्षा सर्वसामान्यांची असणार आहे. आर्म्स लायसन्स देण्यात आलेले आहेत, ज्या पद्धतीचे व्हिडिओ अगदी अंजली दमान यांनी देखील सातत्याने ट्विट केल्याचं पाहायला मिळालं, त्यानंतर कारवाई होताना देखील पाहायला मिळाली आहे, त्या अनुषंगानं देखील खूप महत्त्वाचं असणार आहे. यापुढची पोलिसांची भूमिका खरं तर या सगळ्या अनुषंगानं महत्त्वाची असेल. अर्थात ते पोलिसांच्या समोर सुद्धा मोठं काम असणार आहे कारण आता किती लायसन्स दिले आहेत म्हणजे ज्याला मागेल त्याला लायसन्स देणं हे कुठल्या नियमात बसतं असा एक साहजिक प्रश्न उपस्थित होतो. समजा मला कोणी माझ्यावर हल्ला करत असेल, मला माझ्या जीवाला धोका असेल तर त्याला पिस्तूल देणं, रीतसर त्याच्या वेगळ्या कागदपत्राची पूर्तता करणं हे गरजेचं असतं. हा सगळ्यांसाठी नियम एकच असतो. पण इथं तसं नाही झालं. काही जणांच्या स्पेशल शिफारशी आहेत, मग त्या काही पॉलिटिकल पर्सनच्या आहेत, काही विशेष अधिकाऱ्यांच्या आहेत आणि हे असताना त्या ठिकाणचे PI असतील किंवा SP असतील आणि ही जबाबदारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाची असते की त्यांना ते शस्त्र देण्याची. त्यांनी ते कसं काय पार पाडली. त्यामुळं इतकी मोठी शस्त्र आणि त्या शस्त्राचा वापर कसा तर हवेत गोळीबार करणं किंवा ते सुरेश दसांच्या सांगण्यावर ठॉय ठॉय ते मग कुठे लग्नामध्ये गोळीबार करणं किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हवेत गोळीबार करणं किंवा चला मौज म्हणून काही जण आपल्या शौकीन म्हणून पिस्तूल करणं. काही अल्पवयीन मुलं आहेत जे ज्यांच्या नावावर पिस्तूल सुद्धा घेता येणार नाही अशा मुलांच्या हातात पिस्तूल ते वाटेल तिथं दाखवून फिरणं. ह्या सगळ्या गोष्टी इथं बीडमध्ये का होतात. इतकंच नाही तर आणखी एक नवीन मुद्दा आला आहे. हे शस्त्र जे परवाना शस्त्र आहेत त्यासोबतच अवैध शस्त्र खूप मोठ्या प्रमाणात आहेत. गावठी कट्टा आहे, बाहेरून आलेले शस्त्र आहेत, त्याचाही शोध लावणं गरजेचं आहे. कारण ज्याला वाटलं तो तिथं आणू शकतो, त्याला तसा वापर करू शकतो असं चित्र दिसतं आहे. कारण इथे कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्नचिन्ह इथलेच नेते व्यक्त करत आहेत. म्हणजे आपण सांगतोय असं नाही तर सुरेश धस हे आष्टी पाटोद्याचे 3.25 तालुक्याचे आमदार आहेत, काय 3.5 तालुक्याचे आमदार आहेत ते म्हणतात. क्षीरसागर संदीप क्षीरसागर हे बीड शहराचे आमदार आहेत. प्रकाश सोळुंके हे माजलगावचे आमदार आहेत. इथले बजरंग सोनवणे हे जिल्ह्याचे खासदार आहेत. आता त्याचसोबतच इथल्या आता आपण ज्या केजमध्ये आहोत त्या केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी सुद्धा सभागृहात या सगळ्या हत्या प्रकरणाच्या वेळेस डोळ्यात अश्रू आणले होते. म्हणजे हे सगळं जे पाहता तर इथल्या लोकांनाही पचनी पडणार नाही. पण नेमकं कुणाच्या पचनी पडतं. मग ते पचनी पडत असेल तर मग थांबवणं कुणाच्या जबाबदारी आहे. या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते सुद्धा जबाबदारी आता पोलिसांना पार पाडावी लागेल आणि त्याच अनुषंगानं आता ह्याच्यातले सगळेच लोक असे आहेत का तर नाहीये. तर काही बोटावर मोजण्या इतके ही सगळी गुंडगिरी, त्यांच्या पैशाचा माज, त्या पैशावर असलेली जे वाटेल ते करण्याची लालसा या सगळ्यामुळे होतं. पण सर्वसामान्य लोक, कष्टकरी कामगार आहेत, ऊसतोड कामगार आहेत, जे गावागावामध्ये शेती कष्ट करून उपजीविका भागवत आहेत, मजूर आहेत, छोटे छोटे व्यावसायिक आहेत, काही उद्योजक आहेत. उद्योजकांच्या घटना आपण जर मागच्या इतिहासात पाहिल्या तर अत्यंत दुर्दैवी आहेत. त्यांचा सुद्धा खून झाला, इथे सुद्धा अनेक व्यापाऱ्यांचा खून झाला. सगळ्या गोष्टी आहेत.